जर तुम्ही रेशन कार्डची के-वाय-सी अजून केलेली नसेल तर पुढच्या महिन्यात तुमचं रेशन बंद होऊ शकतं आणि तुमचं नाव रेशन कार्डमधून कमी केलं जाऊ शकतं. चला तर मग संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. जय शिवराय मित्रांनो, मी अजित जाधव. आज आपण रेशन कार्ड के-वाय-सी बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत. के-वाय-सी कशी करायची, कधी करायची, कोणाची करायची, कुठे करायची किंवा जर के-वाय-सी केलीच नाही तर काय होईल? तर पहा मित्रांनो, सर्व प्रश्नांची व्यवस्थित माहिती समजून घ्या. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, रेशन कार्ड के-वाय-सी म्हणजे काय? रेशन कार्ड के-वाय-सी म्हणजे रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून आपली माहिती व्हेरीफाय करणं. सरकार फक्त पात्र लोकांनाच रेशन मिळावं म्हणून के-वाय-सी कंपल्सरी करत आहे. तर रेशन कार्ड के-वाय-सी कधीपर्यंत करून घ्यायची? तर समजून घ्या. 31 डिसेंबर किंवा त्याआधीच तुम्ही तुमची के-वाय-सी करून घेणं गरजेचं आहे. आणि के-वाय-सी सध्या चालू आहे आणि रेशन कार्ड के-वाय-सी ही बंधनकारकच आहे. त्यामुळे आपली के-वाय-सी आजच करून घ्या. आणि जर के-वाय-सी केली नाही तर तुमचं रेशन पूर्णपणे बंद होऊ शकतं आणि तुमचं नावही रेशन कार्डमधून कमी केलं जाऊ शकतं. तर व्यवस्थित माहिती समजून घ्या. के-वाय-सी कोणाकोणाची करायची? तर रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची के-वाय-सी अनिवार्य आहे आणि जर एका सदस्याची जरी बाकी राहिली तरी पूर्ण कार्डवर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. तर पहा, के-वाय-सी कुठे करायची? तर तुम्ही स्वस्त धान्य दुकानात किंवा पी-ओ-एस मशीनवर बायोमेट्रिकने तसेच मेरा के-वाय-सी या ॲपवरून सुद्धा तुम्ही के-वाय-सी करू शकता. आणि जर तुम्ही के-वाय-सी केली नाही तर तुमचे धान्य बंद होऊ शकतं आणि रेशन कार्डवरून तुमचं नावसुद्धा कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे ही के-वाय-सी वेळेत करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही महत्त्वपूर्ण माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.